एसटी स्टँडवर प्रवाशांच्या बॅगांमधून चोरी करणारा आंतरराज्य गुन्हेगार अजय कुमार सासी याला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं हरियाणा इथून जेरबंद केलं। तक्रारदार परमेश्वर नरसप्पा बेळे व 59 राहणार डोंबिवली पूर्व हे नोकरीनिमित्त मुंबईत राहतात। त्यांचं मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील वडगाव हे आहे। दिनांक 14 मे 2025 रोजी काही कामानिमित्त ते मूळ गावी आले होते। गावाकडील कामं संपून ते पुन्हा दिनांक 29 मे 2025 रोजी मुंबईकडे जाण्यासाठी सोलापूर बस स्टँडवर आले। ते सोलापूर पुणे बसमध्ये सहकुटुंब बसले तेव्हा गर्दीमध्ये 2 इसमांपैकी एका इसमानं त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून दुसऱ्या इसमानं त्यांच्या बॅगेतील 4,76,700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बॅग फाडून चोरून नेले। याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं संकलित केलेली तांत्रिक आणि गोपनीय माहिती या दोन्ही बाबींच्या सहाय्यानं आरोपी अजय कुमार बजरंगलाल सांसी वय 26 राहणार किरोरी राज्य हरियाणा यानं गुन्हा केल्याचं खात्रीशीररित्या समजलं। पथकानं हरियाणा राज्यात जाऊन किरोरी या गावातून अजय कुमार सांसी याला ताब्यात घेऊन अत्यंत कौशल्यानं तपास केला असता त्यानं संबंधित चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यामुळे त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 4,76,700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल फरदीन शेख तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली।